ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे महिपतने प्रियाला धमकी दिली असते की मी आणि माझी मुलगी जेलमध्ये गेलो तर तुझं काय खरं नाही। दुसरीकडे रविराजाने तिला सांगितलं असतं की विलास आणि हरीशच्या खुनामध्ये तू जर इन्व्हॉल्व असशील तर तुझं काय खरं नाही। त्यामुळे इथे प्रियाची हवा एकदमच टाईट झाली असते। तिला आता काय करू काय ना करू अशी तिची अवस्था झाली असते। तो नागराज इथे प्रियाला बोलतो की दादा तुझ्यावर रागवलेत आणि त्यांना समजलं की तू त्यांची खरी मुलगी नाहीस आणि ती प्रॉपर्टी त्यांनी मला पण नाही दिली आणि ट्रस्टीला दान केली। मग तुझं काय खरं नाही, जे पण मी करतोय ना या प्रॉपर्टीसाठी करतोय। त्यामुळे रविराज प्रियाला सांगायला लागतो काही झालं तरी पण दादाशी गोड बोलायचं आणि दादाचा विश्वासघात करायचा नाही आणि दादाच्या समोर तुला चांगलं बनून राहायचंय। तेव्हा इथे प्रिया बोलते आता मी काय काय करू। तेव्हा प्रिया बोलायला लागते एका बाजूने अर्जुन उभा आहे, एका बाजूला महिपत बंदूक घेऊन उभा आहे आणि तिसऱ्या बाजूने तू। तेव्हा ते नागराज बोलायला लागतो की तू आधीच अर्जुनच्या नादी लागली नसतीस आणि रविराज आणि अर्जुनला वेगळे केलं असतंस तर आज हे दिवस आले नसते। इकडे अर्जुनने मधुभावना विलासच्या आणि हरीशच्या खूनमध्ये निर्दोष मुक्त केलेलं असतं। त्यामुळे ते महिपतची चौकशी होणार असते, मधुभाऊंची नाही। त्यामुळे अर्जुन विचार करत की मधुभाऊ जे बोलतात ते खरे, कारण की मधुभाऊंसारखा प्रामाणिक माणूस नाही। त्यामुळे मधुभाऊ कोणाचा खून करू शकत नाही आता रविराजांना कळलेलं असतं। ते महिपत चिडलेला असतो, तो नागराजला बोलवतो, दामिनी वकीलला बोलतो आणि प्रियाला पण बोलवतो। पण दामिनी तिथे येत नाही कारण की तिला माहित असतं महिपत काय बोलणार आहे। त्यामुळे तो दारू पीत महिपत नागराजला बोलतो माझी चौकशी होते आणि त्याच्यामध्ये कळलं की मी हरीशचा खून केलाय आणि माझ्या लेकीने त्या विलासचा खून केला हे कळलं तर आमचं काय खरं नाही, आम्ही जेलमध्ये जाणार आणि आम्ही जेलमध्ये गेलो तर आम्ही काय गप्प बसणार काय आणि या प्रियाला मी जगू देणार काय आणि या प्रियाचं पण सत्य बाहेर येणार आणि नागराज तुझं पण सत्य बाहेर येणार। आणि महिपत नागराज बोलतो याची सुरुवात कुठून झाली माहितीये काय, तूच मला तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट करण्यासाठी मला सुपारी दिली होतीस आणि तुम्ही मला पहिली सुपारी दिली होतीस त्यापासून माझ्या आयुष्याला सुरुंग लागलाय। तर इथे प्रिया बोलायला लागते मी काय केलंय, मी तर प्रामाणिकपणे प्रयत्न करते ना। तुझे महिपत बोलतो कसली मेहनत करतेस, तू तर ऐश्वर्यामध्येच राहतेस पण माझी मुलगी तुरुंगात जाऊन आली आहे आणि तू अजून जेलमध्ये गेली नाही, तुला अजून मी आता 2-3 वर्ष जेलमध्ये टाकतो मग तुला कळेल तिकडचं आयुष्य कसं असतं। आणि महिपत बोलते तुझ्यामुळे आम्ही जेलमध्ये गेलो तर आम्ही तुला सोडणार काय, असं होणार नाही। आणि प्रिया बोलायला लागते मी काय करू, अर्जुन हवे तेवढे पुरावे जमा करतो मी काय करणार आणि ती हवी तेवढी दारू प्यायला लागते आणि प्रिया घाबरते आणि हवी तेवढी दारू पित राहते आणि दारू पित असताना नागराज बोलतो जास्त पिऊ नकोस ना, मागच्या वेळी झालं काय माहितीये ना, अश्विन तुला घरातल्या बाहेर काढलं असतं आणि अर्जुन तसं तुला जेलमध्ये टाकतील पण दारू पिऊन आता तू तिकडे जाऊन पचकलीस तर तुला जेलमध्ये टाकतील। तेव्हा प्रिया बोलते नागराजला तू मला नको सांगूस, मी बघीन काय ते करायचं ते। आणि प्रिया ही दारूच्या नशेत असते आणि दारूच्या नशेत ती घरी जाते आणि सगळे तिचे खरं बघायला ते वाटत बघत असतात। तसं बघायला गेलो तर तिचं आधीच सत्य बाहेर आलं असतं तरी पण सगळे अश्विन तिचा नवरा असल्यामुळे तिची वाट पाहत असतो। तेव्हा प्रिया सुभद्रांच्या घरात येते आणि डुलत येते तेव्हा पूर्णाई तिला बोलते किती वाजले बघितलेस ना। तेव्हा प्रिया बोलायला लागते मी बाहेर गेले होते। तेव्हा पूर्णाई बोलते कुठे गेलीस बाहेर आणि तेव्हा तिथे किल्लेदार कुटुंबही आलेलं असतं। तेव्हा प्रतिमा तन्वीला बोलते अगं तुला उशीर का झाला आणि तू अशी का करतेस। तेव्हा पूर्णाई बोलते मागच्या वेळेस केलंस तसं तू करायला लागलीस ना। तेव्हा पूर्णाई बोलते दारू पिऊन आलीस ना। तेव्हा प्रिया बोलायला लागते नाही थोडीशी पियाली थोडीशी। तेव्हा पूर्णाई बोलते तू दारू पिऊन घरी आलीस आणि या घरात कोण दारू पिऊन येत नाही आणि तू दारू थोडीशी पिऊन आलीस। तेव्हा प्रतिमा प्रियाला बोलू लागते तू काय केलंस, इकडचे पुरुष या घरातले पुरुष दारूच्या थेंबाला हात लावत नाही आणि तू दारू पिऊन आलीस, तू या घरची सून आहेस ना आणि तू दारू पिऊन आलीस। तेव्हा प्रिया बोलायला लागतेस गप्प तेव्हा प्रिया बोलायला लागते गप्प बसा सगळेजण। प्रिया बोलायला लागते संस्काराच्या नावाने तुम्ही माझ्या डोक्याचं भज केलंय आणि पियाले मी दारू काय होईल आणि वाटलं मला पियायचं दारू, माझ्या डोक्यावर टेन्शन होतं आणि तुम्हाला काय करायचं ते करून घ्या जावा। तेव्हा सायली प्रियाला बोलायला लागते तुला लाज वाटत नाही की तन्वी करून तुला डोक्यावर घेतलं आणि तू आता असं करतेस। तेव्हा प्रिया बोलायला लागते सायली तू तन्वी कोणाला बोलते, मी प्रिया आहे, प्रिया मधुकर। आणि दारूच्या नशेत ती बोलते तुम्हाला जे करायचं ते करा आणि ते प्रिया दारूच्या नशेत साक्षी प्रिया असं करायला लागते आणि प्रिया बोलते मी प्रिया बनूनच राहणार आणि तन्वी बोलायचं नाही, माझं डोकं खायचं नाही। तेव्हा इथे रविराज प्रियाला विचारायला लागतात मग कोण आहे तन्वी। तेव्हा प्रिया बोलायला लागते ती सायली आहे ती तन्वी, कारण की ती प्रतिमासारखी वागते ना। तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळे बोलतात काय बोलतेस तू भानावर आहेस ना। तेव्हा प्रिया बोलायला लागते मी भानावर आहे ना। तेव्हा इथे सायली अर्जुनला बोलायला लागते तू काय मला जेलमध्ये पाठवशील ना, तुला काय वाटतं मधुकरने विलासचा खून नाही केला, हरीशचा खून नाही केला, अरे नाही केला आहे। आणि ती दारूच्या नशेत बोलायला लागते खून केला माहितीये का तुला कोणी ना, साक्षीनेच केला, तिला प्रॉपर्टी हवी होती ना, पूर्ण आश्रम त्यांना बळकवायचं होतं। मधुकर आश्रमाची प्रॉपर्टी विकायला तयार नव्हता पण काय करणार, तो मधुकर मरायच्या जागी तो विलासच मेला आणि त्या साक्षीची काय चुकी, ती बिचारी तिथे मधुकर मेला असं पण तो तिथे विलासच मेला। खरा बघायला गेला तिला
त्या मधुकरचा गेम करायचा होता, पण प्रॉपर्टीचे पेपर नाही मिळाले ना, म्हणून ते त्या मधुकरला मारायला गेली, पण त्या विलासला खूप गोळी लागली. तेव्हा अर्जुन प्रियाला बोलतो, काय बोलतेस तू? आणि तो अर्जुन तिचा बोलणं हे फोनमध्ये रेकॉर्ड करायला लागतो. आणि त्याचबरोबर तिथे चेतनने पण तिचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला लागतो आणि तिचा मोबाईलमध्ये सगळं बोलणं रेकॉर्ड होत असतं. तेव्हा अश्विन बोलायला लागतो की तू मधुकर पाटलांच्या विरुद्ध खोटी साक्ष दिलीस. तेव्हा प्रिया अश्विनला बोलायला लागते, तू कोणाला? तन्वी बोलतो, मी प्रिया आहे, प्रिया बोल मला. आणि ती सायली आहे, ती प्रतिमाची मुलगी आणि त्या रविराजाची मुलगी किल्लेदारांच्या. मी प्रिया आहे, प्रिया. आणि इथे दारूच्या नशेत प्रियाने 2 मोठे खुलासे केले असतात, त्यामुळे आता सुभेदार आणि किल्लेदार घराला चांगला धक्का बसलेला असतो. आणि आतापर्यंत तन्वी जिचे लाड करत होतो ती तन्वी नाही, ती प्रिया आहे आणि सायलीच खरी तन्वी आहे. तेव्हा इथे प्रतिमा सायलीला बोलते, तू सायली आहेस कारण की तुझ्या पायाखाली तुळशीपत्र आहे. इथे मधुबा बोलते, या सायलीच्याच पायावर तुळशीपत्र आहे. आणि ज्यावेळी इथे अर्जुनचा वाढदिवस होतो त्यावेळी इथे सायलीचा पण वाढदिवस होतो, ज्या दिवशी ती आश्रमात आली होती. आणि मधुबा बोलायला लागते, सायली जेव्हा आमच्या आश्रमात आली तेव्हा ती चांगल्या घरातली मुलगी वाटत होती, कारण की तिच्या हातात बाहुलं होते, चांगले कपडे होते. तिच्या हातात बाहुलं होतं, चांगले कपडे होते. तेव्हा मधुबा रविराजांना बोलतात, ही सायली तुमची मुलगी आहे. आणि आता बघायला गेलो तर या प्रियाने दारू पिल्यानंतर तिने स्वतःचं सत्य सगळ्यासमोर आणलेलं असतं. आणि सायली कोण आहे, खरी मुलगी ही रविराजांची आहे हे सगळ्यांना समजलेलं असतं.